नमस्कार, मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर ओम साईराम. साईरामांची कार्ड रिडिंग आपण बरेच दिवस केलं नाही, तर आपण सुरुवात करत आहोत. आज आहे गुरुवार स्पेशल. साईबाबा काय देत आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं? तुम्ही साईबाबांना विचारू शकता, तुमच्या कुलदेवतेला विचारू शकता, तुम्ही कोणालाही तुमच्या मनातल्या प्रश्न विचारू शकता. उत्तर देणार मात्र माझे बाबा. तर चला, आपल्या मनामध्ये प्रश्न विचारा. बाबांची कार्ड काढली आहेत मी. 5 कार्ड बाबांनी आपल्याला दिलेली आहेत. तर आपण 5ही कार्डाचं रिडिंग करणार आहोत. आपल्याला जे मनात येईल अंक 1 2 3 4 5 पैकी कोणताही, हा माझा उजवा हात आहे, उजव्या हातापासून 1 चालू होते, 1 2 3 4 आणि 5 पैकी कोणतंही कार्ड तुम्ही तुमच्या मनामध्ये धरा. प्रश्न विचारा, उत्तर बाबा नक्कीच देतील. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. प्रश्नाचा उत्तराचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. अगदी 1000% खरं उत्तर हे बाबा आपल्याला कायमच देत असतात. तर चला, ओम साईराम. सुरुवात करूया कार्ड नंबर 1 ला. बघा, सगळ्यात आवडीचं कार्ड माझं. तर आप अकेले नहीं है, मैं सदा आपके साथ हूँ, हर स्थिती में आपके साथ हूँ. तर बाबांनी आपल्याला असं जवळ घेतलेलं आहे. कुठल्याही दुःखात, कुठल्याही संकटात, कुठल्याही वाईट लोकांपासून ते आपलं संरक्षण करणार आहेत. कोणत्याही वाईट गोष्टीपासून ते आपलं संरक्षण करणार आहेत. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एकटे नाही आहे, तर बाबा स्वतः तुमच्या जवळ आहेत, हे याचा अर्थ आहे. बाबा रूपी कोणीही तुमच्या जवळ असेल आणि त्यातनं तुम्हाला बाहेर काढेल. कार्ड नंबर 2 काय म्हणत आहे? कार्ड नंबर 2, प्रकाश बनिए, औरों के जीवन की आशा बनिए एवं भरोसा बनिए, छोटीशी आशा बनिए. हे बघा, रेकी आहे इथं चालू. वर्ण डिवाइड मधनं पॉवर येत आहे किंवा प्रकाश येत आहे. म्हणजे दुसऱ्यांच्यासाठी जगायला शिका, दुसऱ्यांची छोटीशी आशा व्हायला शिका आणि सगळ्यांवर भरोसा ठेवा. श्रद्धा, सबुरी, भरोसा या जर गोष्टी असतील तर आयुष्यात आपण खूप पुढे जाऊ शकतो. रेकीद्वारे आपण खूप पुढे जाऊ शकतो. त्यामुळे रेकी ऊर्जेमध्ये कायमच राहा. 3 नंबरचं कार्ड आहे बाबांचं, ते म्हणजे विपुलता. तर विपुलता मध्ये काय सांगतायत बाबा? जल्दी आपकी विपुलता का उपहार ग्रहण करेंगे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये अशी हिरवळ येणार आहे. हिरवळ म्हणजे सुख येणार आहे, शांती येणार आहे, समाधान येणार आहे. तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार आहेत. असा दिवस आता तुमचा जवळ आलेला आहे, असं बाबा सांगत आहेत. ओम साईराम. चला, पुढचं कार्ड आहे बाबांचं, ते म्हणजे उत्सव. आज बाबांनी सगळी कार्ड छान दिलेली आहेत. बहुतेक बाबा आज आपल्या सगळ्यांवर खुश आहेत. तर पुढचं कार्ड बाबांनी दिलंय, खुशखबर, खुशखबर, उत्सव मनाने का समय आ गया है. म्हणजे तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो दिवस आलेला आहे, तो आनंद आलेला आहे, ती गोष्ट आलेली आहे, काम तुमचं सक्सेस झालेलं आहे. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला उत्सव मनाने का दिन आ गया है असं बाबा सांगत आहेत. शेवटचं कार्ड आहे की अपने स्मृतियों को, परेशानियों को और चिंताओं को छाटे, निर्मल कीजिए, शुद्ध कीजिए. मी जे रोज सांगत असते ते की वाईट विचारांना कट क्लिअर कॅन्सल करा, म्हणजे आयुष्यात पुढे जाता येतं. आपण जर त्याच विचारावर निगेटिव्ह विचार करत राहिलो तर होत नाही. कोणतंही माणूस आपल्यासाठी बदलेल याची अपेक्षा करू नका. तर आपण बदलून कसं आयुष्यामध्ये सुखी समाधानी होऊ याचा विचार करा. कोणताही वाईट माणूस, कोणताही वाईट विचार, अगर कोणतंही वाईट स्वप्न किंवा इमॅजिन हे जर आपल्याकडनं झालं तर त्या वेळेला त्या सरशी लगेच कट क्लिअर कॅन्सल हे करून टाकायचं. म्हणजे ते विचार किंवा जे निगेटिव्ह विचारांचं चक्र किंवा निगेटिव्ह इमेजिनचं चक्र चालू झालं असतं ते तिथंच थांबतं. त्याचप्रमाणे आयुष्यात सुद्धा अशा व्यक्ती, अशा घटना जर आपल्या घडायला लागल्या जे आपल्याला नको आहे ते, तर तिथं सुद्धा लगेच कट क्लिअर कॅन्सल करायचं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला बाबांचं रीडिंग हे मला नक्की छान कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे आज कुंचमवर जबरदस्त ऑफर ठेवलेली आहे. तर सगळ्यांनी ज्यांना हवं आहे गिफ्ट देण्यासाठी जावई पोटली आणि कुंचम, जर तुम्हाला जावई पोटली नसेल द्यायची, कुंचम मुलीला द्यायचं असेल, तर साक्षात लक्ष्मी आणि विष्णूचं हे प्रतीक अधिक वाणाला जर तुम्ही कुंचम भेट केला तरी सुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळं कुंचमचा रेट मी आजच्या दिवस 25 कुंचमचा रेट एकदम कमी ठेवला आहे. तो म्हणजे आहे त्या स्टेटसवर सगळ्यांनी पाहिलाच असेल. तर चला, फटाफट आपलं बुकिंग करा. तुम्हाला जर काही हवं असेल, काही मिळालं नसेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी जरूर संपर्क साधा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.